संवर्धन करण्यासाठी तो पैसा वापरला जातो। त्यामुळे मी आवाहन करतो की जास्तीत जास्त श्रोत्यांनी, जास्तीत जास्त शिवप्रेमींनी आपला आर्थिक यांच्या काळामध्ये या शिरूर नगरीच्या लोकप्रिय आणि प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ ऐश्वर्याताई अभिजित काका पाचरणे यांचं शुभागमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे नगरसेविका या नगरसेविकेंचं या ठिकाणी शुभागमन झाले। त्याचबरोबर शिरूर नगरीचे नगरसेवक श्री निलेश दादा स्वागत होते। तत्पूर्वी आणि पुरुष तर मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे। जे जे नगरसेवक उपस्थित सुरुवातीकडे आपण जात आहोत। नाही धरून ठेव धरून ठेव धरून ठेव। नव्हे तर संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सुरू होत असलेल्या कार्यक्रमांची सुरुवात दीप प्रज्वलित करण्यात तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी होत आहे। छत्रपती श्री
नमस्कार. आपण आज खरं शिरूरमध्ये शिवजयंती उत्सव 2026 याची सुरुवात करतोय. खरं तर आपण आतुरतेने वाट बघतो ती 19 फेब्रुवारीची, पण आपला प्रोग्राम चालू होतोय आज 16 तारखेपासून. हा प्रोग्राम 4 दिवस चालू राहणार आहे आणि आनंद आपल्याला शिरूरकरांचा हा आहे की माननीय नितीन बानगुडे पाटील यांचं आज इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांची खरं आपण बोलण्याची खूप वाट बघतो. त्यांच्या तोंडून आपण महाराजांबद्दल ऐकायला आपल्याला आवडतं. तर आपण सर्वप्रथम शिरूर नगर परिषदेच्या वतीने नितीन दादा बानगुडे पाटील यांचं मी हार्दिक असं स्वागत करते आणि पुढचे काही शब्द आता मी बोलायला सुरुवात करते. आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः मी मानाचा मुजरा करते. कारण की छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या मंदिरावरील कळस आणि अंगणातील तुळस आज अबाधित राहिली. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपला स्वाभिमान जिवंत राहिला. आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा असा की मुस्लिम सरदारांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. तर इथेच आपल्याला महाराजांसाठी धर्म काय होता तर निष्ठा, शौर्य आणि प्रामाणिकता. महाराजांनी खरं आपल्याला शिकून गेले की आपण सर्व जातीय धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करायचे. आणि तसंच खरं तर आपल्या शिरूरमध्ये ही परंपरा कायम चालत आलेली आहे, उत्साहाने साजरे होत आहे. त्यात माझे बंधू कुणालदादा काळे यांच्या नियोजनाखाली खरं ही शिवाजी महाराजांची जयंती नेहमी उत्सवात साजरी होती. तर मी पहिल्यांदाच जयंतीनिमित्त इथं उपस्थित आहे. तर मला कौतुक वाटते की कुणालदादा गेले कित्येक वर्ष हे नियोजन करतायत आणि त्यांच्या नियोजन समितीतील काही मावळे, मला तर खरं तुमची ओळख नाहीये पण मी तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक करते की आपली शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही कायम ठेवताय. आणि खरं तर एक मंडळाचा उत्सव नाहीये, हा शिरूरकरांचा उत्सव आहे. तर इथून पुढे तुम्हाला ही मदत करू आणि या उत्सवाला खरं आपण मोठ्या प्रमाणात साजरा करूया. शिवाजी महाराजांची जयंती हे शिरूरकरांसाठी खरं एक उत्सव आहे. तर थोडक्यातच मी आपल्याला दादांचं व्याख्यान ऐकायचंय पण एक बोधकथा सांगू इच्छिते. तुम्ही सगळे ऐकणार आहात का? कुठलंही सुरू असताना जो सूत्रसंचालक जो निवेदन करतो त्याच्यामध्ये कार्यक्रमाचा एक अजेंडा असतो. तो अजेंडा मी तुम्हाला सांगतो की माझं हे शेवटचं भाषण आहे. त्यानंतर सरांचं डायरेक्ट व्याख्यान त्या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यानंतर मी माझ्या भाषणासाठी सोबत चिठ्ठी घेऊन आलोय. म्हणजे खरं तर सह्याद्री बसांच्या कार्याची कुठलीही चिठ्ठी कुठेही घेऊन जायची मला आवश्यकता नाही. कारण महाराष्ट्रातला प्रत्येक गड किल्ल्यावरचा प्रत्येक दगड सह्याद्री बसांच्या कार्याची, दुर्ग संवर्धन कार्याची पोचपावती त्या गडावर त्या ठिकाणी देत असतो. परंतु तुमचा अधिक वेळ घेणार नाही आणि थोडक्यामध्ये सह्याद्री बसां काय आहे ते तुम्हाला सर्वांसमोर सांगण्यासाठी मी फक्त 3-4 पॉईंट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. त्या दुर्गसेवकाने विनंती केली की सर तुम्ही या. म्हटलं मागच्याच वर्षी आलो होतो, मागच्याच वर्षी मी सर्व आमच्या शिरूरच्या सर्व या जनतेला मी भेटलोय, त्याची सुरुवात पद्धत परत कसं राहायचं. ते म्हणले सर आम्हाला बोलता येत नाही, तुम्ही सांगाल ते काम करतो किंवा गडसवाराचं कोणतंही कार्य असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांचं कोणतंही कार्य असू दे ते आम्ही त्या ठिकाणी करतो. परंतु आम्हाला काय करायचं किंवा आम्ही काय करत आहोत हे लोकांपर्यंत आम्हाला आमच्या भाषणाच्या माध्यमातून साधता येत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 16 वर्षापासून सह्याद्री बसां शिरूरच्या वतीनं शिवजयंती महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि मागच्या वर्षापासून खऱ्या अर्थानं नुसता उत्सव नसेल तर ती प्रबोधनपर कार्यक्रम आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेला आहोत. त्यामुळे खऱ्या अर्थानं मी सह्याद्री बसांच्या सर्व दुर्गसेवकाचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांचंही खूप खूप कौतुक करतो की आपण सर्वजण त्याच्या पाठीमागे उभं राहिला. आपल्या सर्वांच्या माहितीकरता सांगतो की सह्याद्री बसां हिंदुस्थान ही संस्था महाराष्ट्राच्या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी गेल्या 17 वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहे. विविध गडावरती आजपर्यंत 2600 पेक्षाही अधिक मोहिमा त्या ठिकाणी झाल्यात. हा आकडा जवळपास 5 वर्षापूर्वीचा होता. या मागच्या 5 वर्षामध्ये दर रविवारी वेगवेगळ्या गडावरती मोहिमा होतात. किती मोहिमा झाल्या याची आकडेवारी सुद्धा आपण ठेवत नाही. अशा प्रकारचं गड संवर्धनाचं काम सह्याद्री बसांच्या वतीनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल की मग सह्याद्री बसांचं मूळ हेतू किंवा मूळ अधिष्ठानच गड संवर्धन आहे, मग शिरूर शाखा त्या ठिकाणी काय करते? खऱ्या अर्थाने अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, विश्वासाने सांगतो की या शिरूर तालुक्यामध्ये जी सह्याद्री बसां आपली शिरूर आहे, या शिरूर तालुक्यामध्ये जर
तर सह्याद्री बसान शिरूरच्या दुर्गसेवकांनी त्याला इतकं सुंदर केलं असतं. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मागच्या 350 वर्षापूर्वी तो किल्ला जसा होता तसा किल्ला या सह्याद्रीच्या शिरूरच्या दुर्गसेवकांनी तो निर्माण केला असता आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक आदर्श गड अशा प्रकारे निर्माण केला असतं. हे मी बोलतोय हे त्याचं खोटं कौतुक करण्यासाठी किंवा त्यांच्या मनाला समाधान व्हावं यासाठी बोलत नाहीये की त्यांनी आजपर्यंत जे कर्तृत्व केलंय ते कर्तृत्वात हे बोलतोय. तुम्हाला काय त्यांनी कर्तृत्व केलंय आपल्या सर्वांना माहित असलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्याचा जो गड आहे त्या गडाचे जे मुख्य दरवाजे आहेत ते दरवाजे बंद असायचे. त्या दरवाजाच्या सुरक्षेसाठी तटबंदी असेल बुरुज असेल त्या ठिकाणी सगळी संरक्षण यंत्रणा त्या ठिकाणी असायची आणि जेव्हा एखादा गड पडतो त्या गडाचा दरवाजा पडतो आणि तो गड परकीय शत्रूच्या अंमलामध्ये जातो म्हणून त्या गडाचे दरवाजे सुरक्षित ठेवले जायचे. म्हणजे आज सुद्धा आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपण आपल्या घराला दरवाजा लावतो, लॉक करतो, ती चावी आपल्याकडे ठेवतो, आपला विश्वास असतो की आपलं घर हे सुरक्षित आहे. तशाच हे जे काही गडाचे दरवाजे ते गेल्या 350 वर्षामध्ये उद्ध्वस्त होते. सह्याद्री बसान हिंदुस्थानने तो विचार केला आणि 350 वर्षानंतर सह्याद्री बसान हिंदुस्थानच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गडांना त्या ठिकाणी सागवानी दरवाजे अर्पण करायचं सुरुवात झाला आणि अभिमान सांगतो आजपर्यंत महाराष्ट्रातल्या 18 गडावर जवळपास 27 सागवानी तोरगाडे त्या ठिकाणी आपण उभे केले. जसं तसं यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातला जो जीवधन नावाचा किल्ला आहे त्या जीवधन किल्ल्यावर आणि राजगडावर जे स्वराज्याची पहिली राजधानी आहे त्या राजगडावरचा जो पाणी दरवाजा आहे खऱ्या अर्थानं राजगडावर एकूण 7 दरवाजे 7च्या सागवानी दरवाजे आपण महाराष्ट्रात एकाच दिवशी त्या ठिकाणी लावले. त्यापैकी जो पालीचा प्रमुख दरवाजा आहे जिथं खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज आणि त्यांचे कुटुंबीय त्या मार्गे यायचे त्या पाली दरवाजाचा दुसरा दरवाजा हा आपला सह्याद्री बसान शिरूरच्या वतीनं आणि जीवधन किल्ल्याचा दरवाजा हा सह्याद्री बसान शिरूरच्या वतीनं त्या ठिकाणी केला. सह्याद्री बसान शिरूर म्हणजे कोण? तुम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे उभे राहिलात म्हणून खऱ्या अर्थानं स्वराज्याचे हे प्रवेशद्वार त्या ठिकाणी उभे राहिले. मुंडेर किल्ला साल्हेर मुंडेर आपल्याला माहित असला पाहिजे. आता 12 किल्ले जे आपल्या युनेस्को मध्ये गेले आहेत त्यामध्ये हा साल्हेरचा किल्ला आहे. महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला म्हणून या साल्हेर किल्ल्याची नोंद आहे. या साल्हेर किल्ल्याला चिटकूनच सावळगड नावाचा किल्ला आहे. त्याच्या जवळच मुंडेर किल्ला आहे. मुंडेर किल्ला चिटकूनच मोरागड आणि हरगड असे 3 किल्ले आणि हे 2 किल्ले असे 5 किल्ले अत्यंत महत्वाचा असा इतिहास असणारे हे किल्ले. त्या मुंडेरवर 2 तोफा होत्या ज्या रामप्रसाद आणि लक्ष्मी अशा 2 प्रकारच्या अजस्त्र फार भयंकर तोफा होत्या. जवळजवळ त्याचं वजन 3500 किलोपेक्षाही जास्त होत्या. त्या मुख्य माचीवरनं खाली दरीमध्ये पडल्या होत्या. त्या तोफा आपण सुरक्षितपणे गडावरती त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि गडावरती घेऊन महादेव मंदिरापाशी त्याची स्थापना करत असताना विचार केला की या तोफाची मिळून धूळ खात पडलेल्या असताना चांगल्या वाटणार नाही म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांना तोफगाडे बसवण्याचं प्रयोजन निर्माण केलं आणि ते तोफगाडे सुद्धा सह्याद्री बसान शिरूरच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी मिळाले. फार काही जास्त सांगत नाही. आज या शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना शुभेच्छा देत असताना मी कालच्या दिवसापासून फक्त सुरुवात करेन. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचे गड स्वागत काम त्या ठिकाणी करत असतात. काल सह्याद्री बसान संभाजीनगर शाखेच्या वतीनं पेडका नावाचा किल्ला जो कन्नड तालुक्यामध्ये आहे दुर्लक्षित अपरिचित किल्ला आहे. पण तुम्ही जर गुगलवर वेटालियावर किंवा जेमिनावर टाकलं तर तुम्हाला लक्षात येईल त्या पेडका किल्ल्यावर देवीचं मंदिर आहे त्याला पेडकाई माता मंदिर म्हणतात. गेल्या 350 वर्षापासून ती देवी उघड्यावर होती. उन्हामध्ये ती करपत होती, पावसामध्ये भिजत होती. पण अशी परिस्थिती नाहीये. सर्वसामान्य माणसाला तो किल्ला पायथ्यापासून वर सहज जरी जायचं म्हटलं तर 1.5 ते 2 तास लागतात. अशा ठिकाणी 30 किलोचा एक दगड अशी 200 दगड आमच्या संभाजीनगरचे दुर्गसेवक गेल्या 2 वर्षापासून त्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि त्या ठिकाणी ते मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा काल त्या ठिकाणी पार पडला. तेवढ्या ठिकाणी मंदिर उभं केलं पण ह्याच्या पाठीमागे सुद्धा पार्श्वभूमी आहे की सह्याद्री बसांना वाटतं की एखाद्या घरावरची देवदेवता उघड्यावर आहे त्याला छत निर्माण केलं पाहिजे, मंदिर बांधलं पाहिजे. हा नाहीये. त्याच्या पाठीमागे 350 वर्ष आपल्याला जावं लागेल. मग ती तारीख आठवते 9 एप्रिल 1669. मी म्हणेन की इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक शिवशंभू भक्ताच्या मनामध्ये ही तारीख कायम उठता बसता जागता स्वतः ही तारीख तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. 9 एप्रिल 1669 ला काय झालं? 9 एप्रिल 1669 ला औरंगजेबाने एक फतवा काढला. त्याला जिजा करार म्हणतो. जिजा करार सगळ्यांनी शालेय पाठ्यपुस्तकामध्ये नंतरच्या शिक्षणामध्ये आपण ते वाचलंय. जिजा करार आपल्याला एवढंच माहिती आहे की हिंदू धर्मावर आगळी छळ काढण्यासाठी औरंगजेबाने जिजा कर लावला होता. त्याच्या काही प्रमुख गोष्टी तुम्हाला माहिती आहे. पण जी गोष्ट आपण आजपर्यंत सांगितली नाही, जी गोष्ट आपल्याला आजपर्यंत माहिती नाही पण जी सत्य आहे म्हणजे औरंगजेबाचं तुम्ही जर ते पत्र वाचता त्या काळाचं म्हणजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये जी काही
असायची त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे, ते सर तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी सांगतील. तर त्या जो इतिहास आहे तो तुम्हाला सांगतो. औरंगजेबानं त्या जिजाकरच्या अन्वये एक आदेश दिला की हिंदुस्थानामध्ये सर्व हिंदुस्थानात राज्य होतं, त्याला सांगितलं या काफराचे जिथं जिथं मंदिर आहे, काफीर म्हणजे कोण? हिंदू. या काफराचे जिथं ऑगस्ट मध्ये काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं. आपण जातो काशी विश्वेश्वरला, काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं. इतक्यावर तो थांबला नाही. त्याच्यानंतर फेब्रुवारी 1670 मध्ये त्यांनी मथुरेचं केशवराचं मंदिर त्या ठिकाणी फोडलं. त्यामध्ये असणारी कृष्णाची मूर्ती त्यांनी त्या ठिकाणी उचलली आणि आग्र्यामध्ये जी जहाराम मशीद आहे त्या मशिदीच्या पायरीखाली कोरली. आता तुम्ही म्हणाल ही जहाराम कोण? ह्या जहाराचा सुद्धा इतिहास आहे. ही जहारा म्हणजे जे आपल्याला माहिती आहे शहाजहान आणि मुमताज त्याची ती मुलगी, त्याची कब्र त्या ठिकाणी होती. त्या मशिदीच्या पायरीखाली आपल्या कृष्णाची मूर्ती त्या ठिकाणी होती. हिंदुस्थानाच्या कोणत्याही राज्याच्या, कोणत्याही जिल्ह्याच्या, कोणत्याही तालुक्याच्या, कोणत्याही गावात जावा, ज्या गावामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये प्राचीन मंदिर आहे, प्राचीन गुहा आहे, प्राचीन लेणी आहे, त्या जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल त्या मंदिरामधली जी प्राचीन मूर्ती आहे त्याचे अवशेष तुम्हाला त्या ठिकाणी भंगलेले, तुटलेले दिसतील. एखादी अजिंठा लेणी घ्या, वेरूळ लेणी घ्या, फार नाम नाही सगळं. तिथले जर तुम्ही देवदेवता पाहिला तर आपल्या देवदेवता म्हणजे एखाद्या मंदिरावर समजा 1,00,000 मूर्त्या जरी कोरल्या असतील तर 1,00,000 पैकी 1,00,000 मूर्त्या त्या ठिकाणी भंग केलेल्या आहेत. त्या मूर्त्याचे हात तोडले, त्या मूर्त्याचे पाय तोडले, नाक कापले, डोळे फोडले. आपल्या देवदेवतांचे जे वाहन होते त्या वाहनाचे सुद्धा हात, पाय, डोळे कापलेले तुम्हाला आजही दिसतील 150 वर्षानंतर सुद्धा. हे फार मोठी शोकांतिक आहे. तुम्ही पहा जाऊन, मी सांगतोय तुम्ही कोणत्याही प्राचीन मंदिरात जावा, तुम्ही नीट पहा. बाहेरचा अगदी जो चौथा आहे तिथं जरी पाहिलात ना किंवा तिथे पायरी जरी पाहिलात ना तरी तुम्हाला ही सत्य परिस्थिती त्या ठिकाणी दिसेल. जय भवानी. धन्यवाद. यानंतर नितीन मांगुळे पाटील. तुमचा विचार हाच आमचा आचार हे ब्रीदवाक्य घेऊन गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर दुर्ग संवर्धनाचं काम करणारं सह्याद्री प्रतिष्ठान. सह्याद्री प्रतिष्ठान शिरूर यांच्या वतीनं आयोजित शिरूर शहर आणि पंचक्रोशीची ही शिवजयंती आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती ऐश्वर्याताई पाचरणे, सौभाग्यवती शशिकलाताई काळे, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक माझे मित्र सन्माननीय श्रमिकजी गोजमगुंडे, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा सोहळा इथं पार पडतोय, ते कृणालजी काळे, त्यांचे सर्व सहकारी, मंचावरचे आणि मंचा समोरचे आपण सर्व सन्माननीय. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादा महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारक उभारणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारक उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. श्रमिकजी, आपण सह्याद्री प्रतिष्ठानच्या गडकोटांवरच्या मंदिरांच्या संवर्धनाचं कार्य सांगितलं, पण 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी आंध्र प्रदेशात गेले. आंध्रातल्या मुक्कामात महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीये.
आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधली तरी काही फारशी अडचण नव्हती. आताच्या भाषेत म्हणता आलं असतं, तो भाग कुठं आमच्या मतदारसंघात येतो. पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्या ठाई होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं, बांधायलाच हवं. महाराजांनी आंध्र प्रदेशचे काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं, सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले, चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी राजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा घेता यायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण उभारलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणे महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. ते करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणा आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांची राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर बेलवाडी मोजकं सैन्य घेतलं. बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला, पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या त्यांनी दादाजीचा साक्षात सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि सीमा कमान आल्या. स्वतःच तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावल्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही. त्याला तो शिष नको. आपल्या मांडीवरच्या तान्या बाळाकडे बघा तो महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशाराच झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्याने दूध पाजलं. आणि दूध पाजून झाल्यावर महाराज त्या तान्या बाळाकडे बघत सावित्रीबाईंना म्हणाले हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा सुनावतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बरकावतो. दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोरी बांगडीसाठी नवराज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना. कैसा राजा, मला शिक्षा करणं राहिल्या बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिल्या बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोरी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे. महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेला तर धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे.
त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाईंनी देसाईंनी कोरलेलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये. महाराजांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगातनं एक मूल्य निर्माण केलं, जे मूल्य पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श झालं. महाराज सांगतात, स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता. तिच्या पदराला हात घालणाराची कदर कसली, ज्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला नाही. महाराजांनी त्या साऱ्यांचा समंग केला. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक पुण्याच्या लाल महालात झाला. महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटे छटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालाचा गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची एक बेगम धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. हुजूर, क्या हुआ? हमारी बेटी गायब है. शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र राहा. शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. कोण सांगताय? कट्टर वैरी शाहिस्ता खान महाराजांचं हे चारित्र्य, हे स्वराज्याचं चरित्र. किंवा त्यापूर्वी अनेक राजे झाले, बादशाह झाले, सम्राट झाले. काही राजे पराक्रमी होते, पण ते चारित्र्य संपन्न होतेच असं नाही. काही राजे चारित्र्य संपन्न होते, पण ते पराक्रमी होतेच असं नाही. पण जे पराक्रमी आहे आणि पराकोटीचे चारित्र्य संपन्न आहे असे महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण ते करताना पहिला विचार हा केला, या देशामध्ये राज्य नव्हते असं नाही. विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपणही स्वराज्य उभा करतो आहोत, कदाचित तेही नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. आणि महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं, स्वराज्याला धोका जमिनीवरनं नाही, स्वराज्याला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26 अकराचा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं, महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेलात तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी दर्यावर बेपना हुकूमत तयार केली. बेपना. एक काळ असा होता, देश आमचा, समुद्र आमचा, पण आमच्या समुद्रात आम्हाला जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी कालचक्र असं ठरवलं, आता पोर्तुगीजांना आमच्या समुद्रात यायचं झालं, महाराजांचा परवाना लागायचा. ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण राजापूरच्या बंदरात जाण्यासाठी त्याला महाराजांचा परवाना गरजेचा होता. तो महाराजांच्या चौलच्या कार्यालयात पोहोचला. आता परवाना घ्यावा जावं ना, पण या लोकांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. ही माणसं प्रश्न फार विचारतात. आपल्याला आपल्याबद्दल जेवढं ज्ञान नाही तेवढं आपल्याबद्दल परकीयांना ज्ञान आहे. याच कारण या लोकांकडे असलेला हा प्रश्न विचारायचा गुण. हल्ली आमच्या नव्या पिढीत तर प्रश्न विचारायचा गुण राहिलाच नाही. हल्ली आमची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. इथं कोणी शिक्षक वगैरे असतील तर ते सांगतील, मुलं वर्गात प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची दोनच कारणं असतात. एक, सगळं येतंय, आणि दोन, काहीच येत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला बरं वाटतं, बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. बघा ना, बसला असता आपल्यातला एखादा आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला. बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही,
अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो. हाय ते व्याप काय कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. प्रश्न विचारायला हवेत. महाराजांकडे तो विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. प्रश्न तुम्हाला उत्तर देतात, उत्तर तुम्हाला माहिती देते आणि माहिती तुम्हाला ज्ञान. अबे नावाचा फ्रेंच प्रवास महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला परवाना घेता घेता पहिला प्रश्न विचारतोय, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या राजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्रा प्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू राजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच राजांच्या यशाचं कारण आहे. म्हणजे राजांच्या यशाचं कारण अभ्यास, आमच्या अपयशाचं कारण विना अभ्यास. पण अबेकरीनं दुसरा प्रश्न विचारला, तुमचे महाराज हे जे सगळं करतायत, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलाने फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय. काय ध्येय? अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड साम्राज्य. अबेकरीनं हे लिहून ठेवलं म्हणून आम्हाला महाराजांचं ध्येय कळालं. महाराज त्या ध्येयाचा पाठलाग करतायत. म्हणूनच महाराजांनी दर्यावर देशपणा हुकूमत निर्माण करण्याबरोबरच स्वतःचं आरमार उभा केलं. दर्याच्या त्या बेपना वादळ लाटांमध्ये महाराजांनी जलदुर्ग उभा केले. सिंधुदुर्ग, त्याला जलदुर्गाचं बांधकाम सुरू होत. महाराज ते बांधकाम पाहायला गेले आणि अचानक महाराजांचा पाय तिथल्या ओल्या गिलाव्यावर पडला. महाराजांनी झटकन पाय मागं घेतला, पण कामगार पुढे झाला. महाराज असू द्या, आपल्या पायाचा ठसा त्यावर उमटलाय. महाराज आपण या दुर्गावर असाल नसाल, पण हा आपल्या पायाचा ठसा आपण इथं असल्याची आम्हाला सतत जाणीव करून देत राहील. हा ठसा आपल्या पायांचं आपलं अस्तित्व सांगत राहील. तो दुसऱ्या कामगारानं महाराजांच्या पुढे चुन्याचा गिलावा धरला. महाराज हाताचा ठसा, आणि महाराजाने आपल्या हाताचा ठसा त्यावर उमटवला. सिंधुदुर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे जिवंत स्मारक आहे. सिंधुदुर्गावर, सह्याद्रीच्या गडशिखरांवर अशी असंख्य शिवरायांच्या कर्तृत्वाचे स्मारक आहेत. ते विलक्षण ध्येयाची, अफाट जिद्दीची आणि बेभान पराक्रमाची साक्ष देतात. शून्यातून विश्व कसं निर्माण करावं हे गडदुर्ग, सह्याद्रीचे गडदुर्ग सांगत राहतात. महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात, काही नसताना. 1646 ला महाराजांनी तोरणा घेतला. त्याच वेळी महाराजांची नजर राजगडावर पडली, पण राजगड बेवसाऊ होता. म्हणजे घेतला तर बांधायला हवा, बांधायचा तर पैसे हवेत. होते कुठं महाराजांकडं? मग महाराज असं म्हटले का, घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजेत. आहेत कुठं आपल्याकडं? मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. थांबले का महाराज? नाही, पुढचं पुढं राजगड घेऊन तर टाकू. महाराजांनी घेतला राजगड आणि त्याच वेळी तोरण्याचं बांधकाम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतात, तुम्ही सुरुवात करा,
जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. सुरुवात तर करा. जो सुरुवात करतो तो पोचतो. सायंकाळच्या मावळतीच्या वेळेला मी रस्त्यानं निघालो होतो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. त्याला मी विचारलं का थांबलाय. तो म्हटला नाही डोंगरावर जायचंय. म्हटलं जा ना. मग नाही अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी त्याच डोंगराच्या पायथ्याला निघालो. तो सद्ग्रस्त तिथंच खाली. मी म्हटलं अरे वा जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही गेलोच नाही. म्हटलं का. अंधार आहे ना. अरे म्हटलं तुला रात्री कंदील दिला होता ना. हो दिला होता ना. पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय. मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा तू चालायला सुरुवात तर कर. उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. सुरुवात तर करा. 1670 मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला होता. मोगलांची फौज लाखच, महाराजांकडे अवघे 20,000. मग महाराज असं म्हटले का त्यांची लाखभर आपले 20,000 कसं काय जमणार. आपली लाखभर करून मग करू काय करायचं ते. नाही वाट बघत बसले. 20 तर 20 सुरुवात तर करू. केली सुरुवात. 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. प्रबळगडाच्या एका मार्गावर जात असतानाच महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज सोबत त्यांना म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना सांगू लागले हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे आहे आहे. खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं आणि मोगलांच्या विरोधात आक्रमण. तुम्ही सुरुवात करावं. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. सगळी सृष्टी. म्हणजे महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा, मग म्हणावं लेका आता तरी लढ. दोरी पट्ट्यानी वाटच. अरे लढ की. तो लढू कसा. एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत. लढणार कसा. अरे मग निदान पडून तरी जा. पडू तरी कसा. घोड्यावर बसलोय दिसत नाही काय. जो बाजूनी अडचण आहे. मुंगी बघितली. मुंगी केवढीशी. तिचं डोकं केवढंच. डोक्यातला मेंदू केवढासा. तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आलीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही. रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी ध्येय गाठते ना. आपल्याला अडचण काय आहे. कारण कसली देतो आम्ही. आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. उगाच आमची पोरं कारण सांगतात आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला मिळालेली तुला सर्वोत्तम संधी आहे. नाही मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सगळ्यात मोठी संधी आहे. कारण कसली सांगता. स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवचरित्रात तुम्हाला कोणी कारण देताना दिसणार अजिबात बघा ना. आमच्या तानाजीने पोराचं लग्न काढलंय. पत्रिका द्यायला महाराजांकडे गेले. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले तान्हा कोंढाणा घ्यायचं म्हणे रे. तसे सर्दी उठले तानाजी. हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेन कोंढाण्याचं मग रायबाचं आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाही. मला राऊंड प्रश्न पडतो काय दिला सलो महाराजांनी. का महाराज म्हटले असतील तानाजींना ताना तेवढा कोंढाणा घ्या मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय दिलं. महाराजांनी दिला होता महामंत्र स्वराज.
राजाने राज्य उभा केलं, पण राज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता. पण राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य, माझा आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच लढलं पाहिजे, मला झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजली, बरली, फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला, मरायला, झुंजायला सिद्ध झाली. शिवरायांचा स्वराज्य उद्योग सुरू झाला आणि रानावनातली डोंगर दऱ्यातली पोरं महाराजांसोबत येत राहील. महाराज त्यांच्या मनात स्वराज्याचं बीज पेरत राहिला आणि बघता बघता पराक्रम उगवत राहिला. बहरला, फुलला, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात भगवा डवरानं फडकू लागला. स्वराज्य स्थापित झालं. हे बोलण्या इतकं सहज नाही झालं, इतकं सहज. रानावनातली पोरं महाराजांनी विलक्षण पद्धतीनं घडवली. अनेक राजांनी भूदुर्ग बांधलेत, अनेक राजांनी जलदुर्ग उभारलेत, अनेक राजांनी गिरिदुर्ग तयार केलेत, पण माझ्या राजांनी नरदुर्ग घडवलेत. कुणी घ्यावं, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. काय विलक्षण असेल. पुणे परिसरात 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं घेऊन महाराज जंगलातल्या दाट झाडीत जायचं. त्या पोरांना तिथं तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण, प्रशिक्षण द्यायचं. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतात आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शोभाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विट्टीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शोभाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण, प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्याने हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा, विट्टीदांडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विट्टीदांडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्पदिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात ठेवून विचारत होतं, कोण रे तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. कारण बोलू की राजांना? मग सांगतो. ते खुनेचं पोर म्हणलं, तू तर महत्वाच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राजा कुणी रामोशाचा बहिर्जा लायची. राजा म्हणले, ते पाठवणार. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलं सरे? तसा बहिर्जी म्हणाला, राजा आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं कुठं ये आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटलं, राजा उद्यापासून येतो की जी? कारण नाही, बापाला सांगावा दिला असता राजा. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी? राजा म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला म्हणाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय म्हटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राजा एक सांगू का जी? राजा म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या बसवलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा, मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? ऐतगव सुंदर राजाने माणसं गोळा केली ती अशी. दऱ्या खोऱ्यातली, गिरकंदरातली अचूक ज्ञान, सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा, रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते, आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. राणा वनातली पोरं महाराज
महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची करून टाकली. काय विलक्षण असेल हो. या साऱ्याच्या बळावरच तर स्वराज्य उभार आहे. 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला. या मुलांच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. महाराज सिंहासनाधीश्वर झाले, पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग पछाडत होता. श्रीगोंद्याच्या शेजारी भीमेच्या काठावर त्याचा दूध भाऊ राहत होता. औरंगजेबानं त्याच्यावर जबाबदारी सोपवली, राजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. या दूध भावाचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. आता काही लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आपल्याला काय करायचं, पण नाव जोरात आहे. औरंगजेबानं त्याच्यावर जबाबदारी सोपवली, महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायचा. पण तरी महाराजांचा राज्याभिषेक झाला. औरंगजेब प्रचंड संतापला. त्यांनी या बहादूर खानाला खरमरीत पत्र लिहिलं, अरे तू करतोस काय तिकडं, राज्याभिषेक झाला. या बहादूर खानानं लगेच उलट टपाले औरंगजेबाला कळवलं. मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. काय विलक्षण उत्तर आहे. तो म्हणतो मी उत्तरेकडनं राज्याभिषेक उद्ध्वस्त करायचा प्रचंड प्रयत्न केला, पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. पण औरंगजेब त्याच्या या उत्तरानं समाधानी झाला नाही. त्याचा राग तसाच राहिला. बहादूर खानाला कळून चुकलं, औरंगजेबाचा राग परवडणारा नाही. काही करून आपल्यावरचा औरंगजेबाचा राग गेला पाहिजे. औरंगजेबाचा राग कसा ते जरा बंद करा. काही करून औरंगजेबाचा आपल्यावरचा राग केला पाहिजे. आपल्यावरचा राग कसा घालवावा हेही बहादूर खानाला माहिती आहे. बहादूर खानाला माहिती आहे पैसे म्हटलं की औरंगजेब पागळतो. त्याला माहिती आहे टेबला खालून दिलं म्हणजे टेबलावरून काम होतं. त्यांनी लगेच औरंगजेबाला दुसरं पत्र लिहिलं, हुजूर मी इथं बहादूरगडावर 1 कोटी नगद गोळा करून ठेवले आणि 200 दक्षिणी घोडी, बस एवढा पावसाळा संपू द्या. हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी मी लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबानं पत्र वाचलं, 1 कोटी नगद, भले पट्टे शाबास, दे दे दे, लवकर 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 पाठवून दे. आणि इथनं पुरुष नीट रागच गेला औरंगजेबाचा 1 कोटी म्हटल्यावर. पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली, त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि महाराजांनी बोलावणं धाडलं. आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते, हंबीरराव येतेच झाले. जी महाराज, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणि तो काय संवाद आहे. महाराज सांगतोय हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणि तो कारण देणं प्रकारच नाही, अजिबात नाही. शिवचरित्र घडलं, स्वराज्य उभा राहिलं ते या निष्ठावंतांच्या मंदिराच्या बळावर. नाहीतर बघा 10 नोव्हेंबर 1659 महाराज प्रतापगडावर अफजल खानाचा पुतळा बाहेर काढतायत. 2:30 वाजता खान मारतायत. 6 वाजता त्याच दिवशी महाराज खोडावर मान टाकतायत आणि बघता बघता सशस्त्र वाई प्रांत काबीज करतायत. पुढे जातायत सातारा प्रांत काबीज, वारणा नदीचं खोर महाराज कोल्हापूरला प्रस्ताय. कोल्हापूर काबीज 1 डिसेंबर 1659 महाराज पन्हाळ्यावर भगवा फडकवतायत. पण त्याच वेळी महाराजांना माहिती आहे विजयाचा एक उन्माद पुढच्या काही लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. अफजल खानावरचा विजय महाराजांनी प्रेरणा म्हणून वापरला आणि विजापूर सावध व्हायच्या आधीच 200 किलोमीटरचा त्यांचा प्रांत काबीज केला. महाराज कोल्हापूर भागात होते, मिरज प्रांतात. आणि आदिलशाही दरबारात पुन्हा त्यांचा सेनापती सरदार सिद्दी जव्हरला 65,000ची फौज घेऊन धाडली. सिद्दी जव्हर स्वराज्यावर चाल करून येतोय. महाराज मिरज भागात आहेत. आता सिद्धी चालून येतोय म्हटल्यावर महाराजांनी काय केलं पाहिजे.
रक्षणासाठी स्वराज्याकडे धाव घेतली पाहिजे सुरक्षित ठिकाणी. पण महाराजांचं वैशिष्ट्य आहे, महाराज जर आत स्वराज्यात आले असते तर सिद्धीजवळ सगळं स्वराज्य उद्ध्वस्त करीत पाठीमागून आत घुसला असता. महाराजांनी स्वराज्यात आत येणं नव्हे तर स्वराज्याच्या बाहेर सीमेवर जाणं स्वीकारलं. तुम्ही सगळं शिवचरित्र चाला, महाराजांनी एकही लढाई स्वराज्याच्या आत होऊ दिलेली नाही. एकही लढाई. सगळ्या लढाया त्यांनी सीमेवर केल्या. सगळ्या. रयतेचं नुकसान नाही, स्वराज्याचं नुकसान नाही, अजिबात नाही. महाराजांनी स्वतः धोका पत्करला, स्वराज्य सुरक्षित ठेवलं आणि महाराज मिरजवरनं पन्हाळ्यावर गेले. पन्हाळ्यावर महाराज थांबले आणि सिद्धी जवळला कळाला आता आज जायची गरज नाही. राजे पन्हाळ्यावर आहेत, सीमेवरच्या किल्ल्यावर, आणि सिद्धी जवळला पन्हाळ्याला वेढा टाकला. 65,000ची चिरेबंदी फौज अजगरनं बिळका घालावी तशी महाराजांना बिळका घालून बसली. महिना, 2 महिने, 3 महिने मासात व्याकुळल्या. लेकर त्या सिद्धीच्या जाळ्यात अडकलीच आणि खासे मासाहेब घोड्यावर मान टाकून राज्यांना सोडवायला निघाल्या. वय वर्ष आहे 60. जिजाऊ मासाहेब हाती तलवार घेऊन जातीनं निघाल्या. नेताजी पलखन अडवाला. मासाहेब कुठं? नेताजी रयतेच्या डोळ्यातले अश्रू सुकलेत, त्यांच्या डोळ्यातून रक्त उघळतात आणि तरी आम्हाला जावं लागेल. नाही मासाहेब, राजांना तुमच्या समोर हजर करतो. आम्ही जातो मासाहेब. आणि नेताजी पालकर सिद्धी हिलाल सुटले. छापा पडला पण बळ तुकडा पडला, पराभव झाला. नेताजी परतले. सिद्धी बाबा मारला गेला आणि राजांना कळून चुकलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा. आणि राजाने त्या दिवशी बोलावणं ठरलं. नुकत्याच स्वराज्यात आलेल्या, नव्यानं ओळख झालेल्या आणि हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीतला. राजाने शिवाला विचार, शिवा, ए शिवा, आमचं रूप घेशील? होय रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? ए शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हणला होतो. झाला, सिद्धीच्या भेटीला गेला, मारला गेला. स्वराज्यासाठी समर्पित. 6 महिन्याची ओळख आहे. काय पेरला असेल हो महाराजांनी त्याच्या उरात की शिवा मरायला तयार झाला. त्या वादळी पावसाळी किर्रात्री महाराज बाजीप्रभू, रायाजी बांधल, कोयाजी बांधल यांच्या समवेत पन्हाळ्याच्या पश्चिमेकडनं त्या वादळी किर्रात्री विशाळगडाच्या रोखाने निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी शत्रूची चाहूल लागली. बाजीप्रभू सांगते झाले, राज निम्मी फौज घेऊन आपण पुढे निघा. निम्या फौजनिशी आम्ही येथे झुंजितो, साहेब करी मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. राजे म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. राजे पुढे निघाले आणि घोडखिंडीमध्ये बाजी झुंजत राहिले. काल भैरवासारखे तांडव करत राहिले. शत्रूची सपासप कत्तल उडवीत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, हा बाजी प्राण सोडत नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शेर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. घोडखिंड 52 खिंड झाली. अशी असंख्यांची मांदियाळी. त्याच मांदियाळीतलं रत्न होतं सरसेनापती हंबीरराव मोहिते. महाराज विचारतायत, हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे, आणतो. अन्न सोपं आहे. 35,000ची खरी फौज आहे तिथं. त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे म्हणजे किमान 50,000ची फौज घेऊन गेलं पाहिजे. मग रायगडावर 50,000 फौज आहे? नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयाला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेतीवाडी करायला केलंय. रायगडावर आहे कोण? पण आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली,
की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पनाच छत्रपती शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची, राज्य राखीव दल. खरं तर आपल्याकडे आता ज्या योजना वगैरे सगळं महाराजांनी सुरू केलंय. बाजीप्रभू गोडखिंडीत मारले गेले, बाजी फुलाजी प्रभू आणि बांधल कुटुंबियांचं सांत्वन करायला महाराज सगळीकडे गेले. बाजी फुलाजी प्रभूंच्या सिंध गावी महाराज पोचले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ज्यांची मुलं योग्य वयात आहेत त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल. पण काही सैनिक असे असतील ज्यांची मुलं लहान आहेत, ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांचं काय? महाराजांनी आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी रायगडावर बालगर्वेशी गृह उभारलंय. आपल्या सैनिकांच्या मुलांच्या संगोपनाची, संवर्धनाची, शिक्षणाची, प्रशिक्षणाची व्यवस्था स्वराज्याच्या वतीनं केली जायची. आणि ती मुलं योग्य वयात आली की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, आणि तो युद्धावर गेला, मारला गेला. आता घरी फक्त त्याची विधवा पत्नी. आता त्याच्या पश्चात तिचं काय? 350 वर्षापूर्वी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धावर मारला गेला, त्याला ज्यावेळी जितका पगार असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचाही विषय झाला. आता काही सैनिक असे असतील अजून लग्नच नाही आणि तो युद्धावर गेला, धारातीर्थी पडला. आता घरी फक्त वृद्ध माता पिता आहेत. आता त्या सैनिकांच्या पश्चात त्याच्या आई वडिलांचं काय? महाराजांनी आपल्या सैनिकांच्या आई वडिलांसाठी 250 नावाची योजना आणली आहे. दरमहा स्वराज्यातनं या वृद्ध माता पित्यांना 2.5 शेर धान्य दिलं जायचं. पोरापासून थोरापर्यंत महाराजांनी प्रत्येकाची काळजी घेतली. मग कळतं का म्हटले होते बाजी प्रभू, आपण पुढे निघा, निम्या भोजनीशी आम्ही येथे झुंजितो, साहेब कारी मरितो, आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. महाराजांनी सगळी व्यवस्था केली. कुणाला चिंता नको. माणसं का बेभानपणे मारायला तयार आहेत? स्वराज्यासाठी, मातृभूमीसाठी. हंबीरराव मोहितेंनी काय केलं? रायगडावर असलेल्या राज्य राखीव दलाच्या 10,000 फौजेमधले 9,000 आपल्या सोबत घेतले. 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले. घेतलेल्या 9,000 फौजेचे त्यांनी परत 2 भाग केले. एक केला भाग 2,000चा, दुसरा केला 7,000चा. 2,000ची फौज घेऊन हंबीरराव रायगडावरनं निघाले. ते पुण्यात आले आणि पुण्यातलं पुणे सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या अलीकडं म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं एक गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. हंबीरराव 2,000 फौजेनिशी कुठं? करकुंबला. तिथून बहादूरगड एका झेपेचा आणि उरलेली 7,000ची फौज घेऊन त्यांच्या हाताखालचा सरदार रायगडावरनं निघाला. तो पुण्यात आला आणि पुण्यातनं रांजणगाव शिरूर करत तो नगरला पोहोचला आणि नगरवरनं श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूरगडाकडे वळाला. हे 7,000 सैन्य अहिल्यानगरवरनं जसं श्रीगोंद्याकडे म्हणजे बहादूरगडाकडे वळालं, त्यांनी एकच हल्ला कल्लोळ सुरू केला. हर हर महादेव, जय भवानी, ढोल ताशे वाजवायला सुरुवात केली. बघता बघता मराठ्यांचा हा कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला आणि एक हेर धावत धावत बहादूर खानाजवळ पोहोचला. हुजूर क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात, दिवसा कसे आले? आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. अमावस्येच्या काळ्या कुट्ट अंधाराचा फायदा घ्यावा आणि बलाढ्य दुश्मन फौजेवर मूठभर लोकांनीशी हल्ला करावा, हे महाराजांचं युद्धसूत्र. मोगलांना माहिती आहे मराठे दिवसा येतच नाहीत, ते रात्रीच. पण तोपर्यंत बहादूर खानाच्या कानावर हर हर महादेवच्या रोळ्या घुमल्या, त्याची खात्री पटली. आले आले आले. पण ज्या अर्थी मराठे दिवसा आलेत भयानक आले असणार, कारण आपली 35,000 फौज आहे. आपल्या 35,000 फौजेशी मराठे दिवसा लढायला आलेत. मराठे 50,000 तरी असणार. म्हणच ठेवले तिथं आणि निघाला मराठ्यांच्या रोखानं. तिकडून मराठे तावत तावत हर हर महादेव, जय भवानी, आणि इकडून बहादूर खान आक्रमण, एल्गार, टाक टाक, फेंदेल, दोन्ही फौजा सामने आल्या. आता तुम्हाला युद्ध होणार. बाहेर तुम्हाला चक्री मारणार. कडाडला बहादूर
बहादूर खान म्हटला रुक जाओ गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000 फौज बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यानं वळवलं आपलं सगळं सैन्य, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 2-4 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा मागचा हेर ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र अरे काय पद्धत आहे काय, असे असते करावं नाही. पण आता करतो काय येत आहेत मराठे म्हटलं. बिचारानं परत सगळं सैन्य वळवलं, निघाला मराठ्यांच्या रोखानं. इकडून मराठे तावा आता घुसायचं आणि कापायचं. दोन्ही फौजा आमने सामने आल्या. बहादूर खान संतापलेला, आक्रमण उचलले मराठे, तलवारी उचलल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 2 मैल 3 मैल 4 मैल. मग बहादूर खान म्हटला रुक जाओ गए. उगा हलकावणी दाखवायला आले. आता नाही यायचे परत, चलो वापस. बहादूर खान वळला परत बहादूरगडाकडं. 7-8 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा मागचा ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता अरे काही लपाछपी चालली आहे का राव, काय असेल ते समोर लढा ना. पण करतो काय. त्यांनी परत आपलं सैन्य मराठ्यांच्या दिशेनं वळवलं. पण आपल्या सैन्याला सांगितलं, सावध राहा, सजग राहा. सैतान हे मराठे कुठेही उगवतात, कुठेही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. दुश्मन काढतात आणि त्याच्या उरावर भगवा फडकावतात. 2 वेळा फुलकावणी दिली, 3ऱ्या वेळा घुसतील आणि कापतील. सावध राहा. आणि आता काय व्हायचं ते होते. आता जातील तिथपर्यंत आणायचे, आता जातील तिथपर्यंत ताणायचे, नाहीतर दिवसभर खेळवत बसतील. हे काय व्हायचं ते होते. आता जातील तिथपर्यंत. ठरलं बहादूर खानाचं. मराठी तवाने येतच होते. बहादूर खान संतापना निघाला. दोन्ही फौजा सामने आल्या. आता तुंबळी दोणार, तलवारी उचलल्या आणि वार करणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स कर टाकला, भागो. पण आता ठरलं होतं बहादूरगडाचं. मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 2 मैल 3 मैल 4 मैल 5 मैल. बहादूर खान मागच. मराठे नगरला पोहोचले. बहादूर खान मागच. मराठे शिरूरच्या दिशेनं. बहादूर खान मागच. मराठे शिरूरला पोहोचले. बहादूर खान मागच. मराठे रांजणगावकडे वळाले. बहादूर खान शिरूरला पोहोचला. जसा बहादूर खान शिरूरला पोहोचला त्याचा एक सरदार म्हणला, हुजूर गए मराठे, अब वापस लौट चलते हैं. तू गप. तू काय व्हायचं ते होऊ दे. आता जातील तिथपर्यंत आणायचे. बहादूर खान ऐकायला तयार नव्हता. तोपर्यंत मराठे पुण्यात पोहोचलेले. बहादूर खान मागच. जसे मराठे पुण्यात पोहोचले, काही मराठे कात्रच्या घाटात, काही मराठे सासवडच्या घाटात, उरलेले मराठे सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात पोहोचला खरा, पण त्याला मराठे कुठं दिसेच ना. यही तो थे, कहा गए, ढूंढो. 35,000 सैन्य मराठ्यांना शोधत राहिलं, पण सापडतील ते मराठे कसले. बहादूर खान शोधून दमला. अहो त्याला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3च फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. 4थ्याचं काम आहे. आता मराठे सापडतच नाहीत म्हटल्यावर मग बहादूर खान म्हणाला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत मिली हमें. मराठे भाग गए, मराठों को भगा दिया, चलो वापस. आणि 35,000 सैन्य घेऊन बहादूर खान वळाला परत रांजणगाव शिरूर मार्गे नगरकडं. पण 35,000 फौजनिशी बहादूर खान पार पुण्यात पोहोचलाय. एवढीच बातमी हेरानी इकडं करकुमला उभा असणाऱ्या हंबीररावांना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय. इकडून रान मोकळच आहे. हंबीररावाने आपली 2,000 फौज घेतली. एका झेपेत बहादूरगड गाठला. तिथं वॉचमन गेटमन थांबडून सुजवले. आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्यात जेवढं किमती सामान होतं, किमती ऐवज होता, तेवढा सगळा हंबीररावाने घोड्यावर लादला. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नगर, 200 दक्षिणी घोडी, त्याच्यावर लादलेला ऐवज घेऊन हंबीरराव निघाले बहादूरगडावरनं. परत करकुमवरनं सांडस पाटस करत पुण्यावरनं रायगड. इकडं जीतम जीतम करत बहादूर खान पोहोचला होता नगरला.
नगरवरनं निघाला होता श्रीगोंद्याकडे म्हणजे बहादूरगडाकडं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काही कळेच ना. मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानाने विचारलं, ये क्या है? सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मरहट्टे हुजूर. मरहट्टे? तो हम किनके पीछे थे? मरहट्टों के हुजूर. तो इधर कौन आया था? मरहट्टे हुजूर. ऐसा कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. मग बहादूर खानाला कळलं असं फसवलं वय. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी इकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मराठे? मला सांगा, बहादूरगडावर फौज किती? 35,000. महाराजांची फौज किती? 9,000. मग महाराज असं म्हटले का त्यांची 35,000 आपली 9,000 डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही. बरं, आणखी एक गोष्ट, या सगळ्या ह्याच्यात प्रत्यक्ष लढाई झाली का? नाही. आपली काही हानी झाली का? नाही. आपलं काही नुकसान झालं का? नाही. आणि फायदा 1 कोटी. आपल्याला जर 1 कोटी मिळाले आता पार्टी. महाराजांचं तसं नाही. बरं, परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशी ठरवते आणि परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. महाराजांचं नियोजन फक्त 1 कोटी मिळवण्या इतपत नव्हतं. महाराजांनी 1 कोटी मिळवल्यानंतर काय घडेल त्याचाही विचार करून ठेवला होता. महाराजांना माहिती आहे 1 कोटी मिळवल्यावर हा बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, छत्रपती संभाजीनगरचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 लाखाभराची फौज उभा करेल आणि सरळ रायगडावर हल्ला चढवेल. लाखाची फौज या वक्ती जर रायगडावर आली तर आपली फौज 10,000. राजधानी राखावी कैसे? मग काही करून आपलं सैन्य परत येईपर्यंत बहादूर खानाचं आक्रमण थोपवावं लागेल, थोपवावंच लागेल. मग आपलं सैन्य परत कधी येणार? 4 महिन्यानंतर. का? पावसाळ्यात तर सैन्य येणारच नाही. पावसाळा संपल्यावरच येईल. मग पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यांनी. म्हणजे आपलं सैन्य परत कधी? 4 महिन्यांनी. म्हणजे आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. सुरू झालं महाराजांचं राजकारण. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत. बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. हे महाराजांनी वारंवार सिद्ध केलंय. सुरू झालं महाराजांचं नियोजन आणि महाराजांनी आपले वकील गाझी हैदर त्यांना पाठवलं बहादूरगडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. महाराजांचे वकील आलेत म्हणल्यावर बहादूर खान भेटच घेणार. नको बाबा, ते फसवतात फार. नको. पण संकेत असतो वकिलाची भेट घ्यावी. नाईलाजानं बहादूर खानाने भेट घेतली. क्या है? तसे गाझी हैदर म्हणाले, हुजूर आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे असे दिवसा ढवळ्या 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर आमच्याकडनं चुकून घडलं होय. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. आमच्या महाराजाला प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस महाराज झोपले नाहीत, 2 दिवस जेवले नाहीत. शेवटी आज महाराज आम्हाला म्हणाले, गाझी साहेब तुम्ही स्वतः जातीनं बहादूर खान साहेबांकडे जा. त्यांना सांगा विना अट विना शर्त आम्ही त्यांना 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी राजांना त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे. आणि खान साहेब सांगते तेवढे आम्ही स्वतः जातीनं त्यांच्या सहकार्यासाठी जायला तयार आहे. एवढं ऐकलं तसा बहादूर खान ताडकान उठला. 10 किल्ले मग आताच चावे आणायच्या. मग संभाजी महाराज कधी येणार? मग महाराज गाझी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. जसे गाझी म्हटले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहे, नवे दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणे काय 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 नाही, याचे आता तुम्हाला 10 किल्ले द्यायचे आहेत, संभाजी महाराजांनी यायचे आहे. या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशाहांची मान्यता हवी. म्हणजे एकदा औरंगजेब बादशाहांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान म्हणला एवढंच ना, मान्यतेचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना. दिले दिले दिले.
त्याच्या काही डोक्यातच नाही आले. आता तो काय आत्ताचा काळ आहे का? काय पाहिजे? औरंगजेबाच्या मान्यतेचे कागद. मग बहादूर खानानं लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवला, लावला फोन औरंगजेबाला. हा 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 अलंपना, आलेत आलेत वकील महाराजांचे. हो हो हो, नाही नाही, झाली 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 चर्चा झाली सगळी. हो हो हो, नाही नाही, देतायत ना, 10 किल्ले देतायत. हा हा हा, विनाअट देतायत. हा हा, नाही नाही, संभाजी महाराजांना पण पाठवतायत. हो हो, नाही नाही, महाराज येतो म्हणलेत खुद्द. हा हा हा, नाही झालं, ठरलं. हा हा, तुमच्या मान्यतेची शिक्क्याचे कागद पाहिजेत फक्त आता. हा हा, पाठवताय? हा, ईमेल व्हॉट्सअपला द्या ना पाठवत. नाही हो एवढा वेगवान काळ. मग काय करायला लागेल? काय हवंय? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. तो निरोप घेऊन सांडनिस्वार महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. आग्र्यातून औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. आता एवढं सगळं महाराज आयतं देणार आहे, त्यामुळे बहादूर खान 4 महिने निवांत. मात्र या 4 महिन्यात महाराजांनी रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली आणि महाराज म्हटले, या आता कधी पण. आग्र्यावरनं औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले. जसे कागद आले, बहादूर खानाला तातडीने आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवून दिले. जा 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 जा, ते शिवाजी महाराजांना ते कागद द्या, त्यांच्याकडनं ते 10 किल्ले संभाजी महाराज वगैरे सगळं घेऊन या. वकील पोहोचले रायगडावर. महाराजांनी भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? आणि वकील म्हटले, नाही, ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काझी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमची कोटी पळवले? कधी? अहो तुमचे हंबीरराव आलते. कुठं? अहो तुमचे हंबीरराव आलते, त्यांनी 1 कोटी पळवले. मग काझी हैदर आले, ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला ते दिमाग दाखवला की आमचा पुत्र धनावा तुम्हाकडं. तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले हो वकील. तिकडं बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले त्यांनी त्या वकिलांना विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलं. तर बिचारा बहादूर खान काय करतो? सगळं कळवलंय हो औरंगजेबाला. महाराज याव देणार, त्याव द्या. आता काय कळवायचं? तुम्हाला माहितीये, आपल्याकडं एक म्हण आहे, पेडगावचा शाना. ऐकलीये का? कशी पडली माहितीये? हा बहादूरगड पेडगावला आहे आणि तिथला हा शाना बहादूर खान, ज्याला महाराजांनी एकदा नाही, 2दा नाही, 3दा फसवला. त्यामुळे जरा ज्याचा स्क्रू ढिला त्याला आपण म्हणतो लय पेडगावचा शाना आहेस, माहित आहे. तो ह्यो बहादूर खान. पण त्याला पुढे प्रश्न पडला, फसवलं, आता औरंगजेबाला काय कळवायचं? बिचारा बहादूर खान. जे घडलं होतं ते सगळं औरंगजेबाला कळवलं आणि पत्राच्या शेवटी लिहिलं, त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला पुन्हा फसवलं. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर दिलंय त्याने आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब लिहितो, तुम्ही माझे सरदार, इथून प्रचंड फौजा नेता, बलाढ्य बचने घेऊन जाता, अफाट खजिना नेता आणि त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी महाराज तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? हुजूर, तुम्ही मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो? हुजूर, ते शिवाजी महाराज आग्र्याला सुद्धा आले होते. तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. मी जाणीवपूर्वक विधान करतो, आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये औरंगजेब म्हणजे महाराजांच्या कारकिर्दीमध्ये औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आलेला नाही. चुकून. इतकी भीती. शिवाजी महाराज हे 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. जगात तुलना नाही, होऊ शकत नाही.
महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांच्या समोर जेवढे शत्रू आले त्यातले फक्त 2 भारतीय आहेत, बाकीचे उरलेले सगळे परकीय आहेत, सगळे. आणि त्यांच्या देशातले नामवंत योद्धे आहेत, नामवंत सेनापती आहेत. महाराजांनी त्या साऱ्यांचा पराभव केला. 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती फक्त 2 भारतीय, एक मिर्झा राजे जयसिंग आणि दुसरा अफजल खान, तो इथला आहे. बाकी सगळे परकीय आहेत. बेलोल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण ॲबिसिनियन्स आहेत. सिद्दी जौहर, सिद्दी सलामत खा, सिद्दी मसूद खा पठाण आहेत. दिलेर खा अफगाणिस्तानचा आहे. इथं लोणावळ्याच्या उंबरखिंडीमध्ये शिवाजी राजांनी ज्याला कोंडून मारलं तो कारतलब खा उझबेकिस्तान, रशियाचा आहे. पराभव. लाल महालला ज्याची बोटं छाटली तो नवाब शाहिस्ता खा तुर्कस्तानचा नवाब आहे. पराभूत. फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज महाराजांकडनं पराभूत. इंग्रजांच्या नजर कैदेत नेताजी सुभाषचंद्र बोस अडकले. या नजर कैदेतच त्यांच्या हाती शिवचरित्र आले आणि शिवचरित्र वाचताना त्यांची नजर आग्र्याहून सुटका या प्रकरणावर रेंगाळली. तिथूनच त्यांना नजर कैदेतून सुटण्याची प्रेरणा मिळाली आणि महाराजांसारखे वेषांतर करत नेताजी देशांतर करते झाले आणि बाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली. आझाद हिंद फौजेचे आपल्या आझाद हिंद सैनिकांना नेताजींनी स्वातंत्र्याचा महामंत्र सांगितला. नेताजी सांगतात या हिंदुस्थानचं स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्याचा एकच महामंत्र आहे आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्या शिवविचारांचा जागर व्हावा. तुमच्या आमच्या उद्याच्या पिढ्या त्यातून घडाव्या आणि या भूमीमध्ये पुन्हा स्वराज्य उभा राहावा. स्वराज्य निर्मितीचा ध्यास हाच सह्याद्री प्रतिष्ठानचा श्वास. मी सह्याद्री प्रतिष्ठानच्या सगळ्या शिलेदारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी श्रमिकजींचं मनपूर्वक कौतुक करतो. आपल्या सगळ्यांना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. आपल्या बोलण्यानंतर आम्ही माईक घेणं म्हणजे वाघापुढं मांजराचं म्याव वगैरे नाही, परंतु कार्यक्रम तर शेवटाकडे न्यायलाच लागेल. प्रसंगांची उत्कटता, शब्दांचा उत्साह, आवाजाचा रोमांच आणि शेवटी निशब्द करून विचार करायला लावणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या ठिकाणी माननीय प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील यांनी आपल्या समोर मांडले. उद्या देखील मी उपस्थित सर्व या ठिकाणी आलेल्या शिवभक्तांना सांगतो की उद्या सांस्कृतिक कार्यक्रम याच ठिकाणी आणि बरोबर 8 वाजता होणार आहे आणि परवा दिवशी